मुंबई आणि उपनगरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फूट पाणी साचलं. मुंबईसह पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा. पुण्यातील विमानतळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस. विमानतळाच्या नव्या टर्मिनसवर पुन्हा साचलं पाणी. प्रवाशांची तारांबळ. पुण्यामध्ये मुसळधार पावसामध्ये होर्डिंग कोसळलं. 7 ते 8 दुचाकी होर्डिंगखाली अडकल्या, मात्र यामध्ये कोणीही जखमी नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी वळवाच्या पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्यामुळे सखल भागामध्ये साचलं पाणी. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. हवामान विभागानं दिला होता ऑरेंज अलर्ट. रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची तुफान बॅटिंग. माणगाव, तळा, रोहा आणि महाड तालुक्यामध्ये दमदार पाऊस. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे वातावरणात गारवा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस. पावसाचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम. जनशताब्दी एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस निर्धारित वेळेपेक्षा 2 तास उशिरा. सिंधुदुर्गच्या कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यामध्ये धुवांधार पाऊस. विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. रत्नागिरीच्या गुहागरमधील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. राजूर रोडवरील एका मंगल कार्यालयातील लग्नाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे कोसळला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.